तर ओबीसीच्या 374 ज्या जाती म्हणतायत ना, ते खऱ्या ओबीसीच्या जाती संपवल्याच आहेत त्यांनी. हा काय बडबड 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 जी चालली आहे म्हणजे अंगात आल्यासारखी. मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष आता जातीपातीपर्यंत आलाय. ओबीसींमधील 374 जाती संपवण्यामागे छगन भुजबळ, मुंडे आणि वडट्टीवार असल्याचा घणाघाती आरोपच मनोज जरांगेंनी केलाय. मात्र या आरोप प्रत्यारोपांच्या मालिकेला सुरुवात झाली ती काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांच्या वक्तव्यामुळे. जरांगे ताकदीची भाषा करत असेल तर तलवार हाती घेऊन आमच्या माना छाटून टाका, अशी उद्विग्न प्रतिक्रिया वडेट्टीवारांनी व्यक्त केली. जरांगे पाटलांना सांगून टाका, 374 जातीच्या लोकांना समुद्रात बुडवून टाक, तुझ्या ताकदीच्या भरोशावर मारून टाक म्हणा, संपवून टाक म्हणा, सगळ्यांना गळा घोटून मार. आता 12 लोकांनी आत्महत्या केल्यात ओबीसीच्या. ती जी दादागिरी, ती जी काही सत्ता आणि जनतेच्या मराठा समाजाच्या ताकदीच्या भरोशावर समाज मोठा म्हणून जर आम्हाला धमकवत असेल तर घाल म्हणा, घे बंदुका, ताकद आहे ना, तलवारी घे आणि छाटा बांध आमच्या, म्हणजे समाधान होईल त्याला. वडेट्टीवारांनी जरांगेंवर प्रहार केल्यानंतर सावध झालेल्या जरांगेंनीही आता ओबीसीतील 374 जातींचं आरक्षण संपवण्यासाठी ओबीसी नेते जबाबदार असल्याचा पलटवार केलाय. मात्र यावर हे प्रकरण थांबलं नाही. वडेट्टीवारांनी पुन्हा एकदा जरांगेस मराठा समाजाला चिथावणी देत असल्याची टीका केली आहे. खरं तर ओबीसीच्या 374 ज्या जाती म्हणतायत ना, ते खऱ्या ओबीसीच्या जाती संपवल्याच आहेत त्यांनी. आणि याच्यावरती चिंतन करा ओबीसी गरिबांनी, की 374 जाती संपवल्या खऱ्या कोणी. खरा घात ओबीसींचा केला असेल तर यावल्याच्या अलिबाबांनी, आणि हे आता हे काँग्रेसचे वडट्टीवार साहेब किंवा त्यांचे कोण कोण लीडर होते पूर्वीचे, त्यांनी. संपवून टाकायचाच विचार आहे, मारून टाकायचं मारून टाका. द्या त्यांच्या हातामध्ये 10-20 टोडक्या आहेत. टोडक्यांचा समूह असेल तर AK-47, मी कालही बोललो, पुन्हा काही ॲडव्हान्स बंदूक असतील तर देऊन टाका, उडवायला सांगून टाका, मग तुम्ही जिवंत राहा एकटेच. हे जे पद्धत आहे समाजाला भडकवण्याची, हे बंद केलं पाहिजे जरांगे पाटलांनी. दुसरीकडे जरांगे हे मराठा समाजाचे नव्हे तर वाळू चोरांचे नेते असल्याचा खोचक टोला मंत्री छगन भुजबळांनी लगावलाय. हा लीडर कुठला आहे, हा कसला नेता? ह्या त्या ठिकाणचे काही वाळू चोर, ते दारूचे धंदे करणारे असे काही लोक आहेत, ते त्याच्या आजूबाजूला असतात आणि ते पैसा खर्च करून तेवढ्या माणसं वगैरे घेऊन येणार, तेवढ्यांचा तो लीडर आहे, नेता आहे. तो काही महाराष्ट्राचा मराठा समाजाचा नेता नाही. ज्या ओबीसी आरक्षणावरून हा वाद सुरू आहे त्याचं वर्गीकरण कसं करण्यात आलंय पाहूया. महाराष्ट्रात ओबीसी आणि भटक्या विमुक्त जमाती मिळून 374 जाती आहेत. यात विमुक्त जातींसाठी 3%, भटक्या जमातींसाठी 2.5%, धनगर समाजाला 3% तर वंजारी समाजाला 2% आरक्षण देण्यात आलंय. तर ओबीसी प्रवर्गातील 346 जातींसाठी 19% आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती जमातींसाठी एकूण 32% आरक्षण आहे. राज्यात ओबीसी समाज 54% असल्याचा दावा करण्यात येतो. मात्र आता हैदराबाद गॅझेटियरमुळे 30% लोकसंख्या असलेल्या मराठा समाजाचा समावेश ओबीसींमध्ये होणार आहे. यावरून ओबीसी आरक्षण संपणार असल्याचा दावा ओबीसी नेत्यांकडून केला जातोय. या आरक्षणाच्या आरोप प्रत्यारोपाच्या वादात सामाजिक एकतेला तडा जातोय आणि मनामनात जातींचं विष पेरलं जातंय हे मात्र निश्चित. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.